पूर्णगुणैक्रियम् ऐग सर्वज्ञमच्युतमपैतसमस्तदोषं प्राणन्य सर्वचिदचित् परमेश्वरस्य साक्षादधीश्वरमियां शरणं प्रपद्ये। सहनावतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्युतावहै। ओम शांति शांति। हरि ओम। हरे नमः। ओम प्राणो वंश इति स्थविरः चाकल्यः प्राणः वंशः प्राणालाच वंश म्हणतात असं स्थविर शाकल्य म्हणतो. स्थविर शब्दाचा अर्थ वृद्ध, वृद्ध शाकल्य म्हणजे म्हातारा असणारा शाकल्य. शाकल्य बाभ्रव्य मांडूक्य सगळे जण ऋषी आहेत. तर स्थविर असणारा असा शाकल्य म्हणजे वृद्ध ब्राह्मण वृद्ध शाकल्य म्हणतो. तर तो काय म्हणतोय, शालावंशे सर्वे अन्ये वंशा समाहिताः स्युः. शालावंशामध्ये, शाला म्हणजे एक झोपडी, आश्रम. वंश म्हणजे बांबू. त्या आश्रमामध्ये मध्यभागी असणारा जो बांबू किंवा हे लावतात की नाही, बांबू त्याच्यावर आधारून सगळे आजूबाजूचे सगळे बांबू राहत असतात. समाहिता म्हणजे काय, आश्रय करून राहतात. त्याचप्रमाणे एवं असतील प्राणे, हा प्राण नावाचा जो आहे की नाही, प्राण नाव प्राण जो आहे की नाही, त्याच्यावर चक्षु श्रोत्र मनः वाक इंद्रियाणी शरीरम सर्व आत्मा, सगळ्या जीवाचे सगळे जितके काही पाहिजे असलेले आहेत ना, चक्षु श्रोत्र मन वाक इंद्रिय सर्व शरीर सगळेच्या सगळे त्यावर अवलंबून राहत असतात. समाहितः तस्य एतस्य आत्मनः प्राण ऊष्म रूप. त्या सगळ्यांनी मिळून असलेला, सगळ्यांना बरोबर घेऊन असणारा जो प्राण आहे की नाही, परमात्माचा एक परमात्माचा ऊष्म रूप असणारा असं एक स्वरूप आहे. हा, प्राण हा ऊष्म रूपम. ऊष्म म्हणजे ऊन, गरम असणारं स्वरूप आहे. अस्थीने स्पर्श रूपम. आणि त्या प्राणाचे अस्थी म्हणजे कोणते, स्पर्श. सगळे स्पर्श म्हणून जे आहेत की नाही, त्याचा अस्थी असतात. मज्जा म्हणजे काय, मज्जान हा, मज्जान हा स्वर रूपम मांसम. मज्जा स्वरूपाने असणारं स्वरूपाचं जे मांस असतं की नाही, ते स्वरूपाने असणारं सगळं मज्जे आहे. जे सप्त धातू सांगायला. हा, तर ते सप्त आहे त्वक चर्म मांस मेदो मज्जा अस्थि. तर मज्जा स्वरूप म्हणजे स्पर्शरूपी असणार असतात मज्जा स्वरूप. मांस आणि त्याच्यात मांस म्हणजे काय, लोहितम, लाल रंगाचं असतंय ना ते मांस. इत्येतत् अन्य चतुर्थम अंतस्थ रूपम. हे चौथं आतमध्ये असणारं परमात्माचं रूप आहे सांगत. त्याच्यावर भाष्य सांगत आहेत आचार्य. कस्य आच्छादनादीनां मध्यमतो तथा आश्रयः. घरामध्ये आच्छादन वगैरे करण्यासाठी मधला जो वंश बांबू टेकवतो की नाही, ठेवतात की नाही, सगळ्यांना, त्या सगळ्यांना आश्रय आहे. वंशो यथा आश्रय, आश्रय सगळ्यांच्यासाठी तो आश्रयभूत असतो. तसाच इंद्रियाभिमानीन इंद्रियाभिमानीन मान्यादी देवानां वायुराश्रय. इंद्रिय इत्यादिकांच्या अभिमानी जितके देवता आहेत त्या सगळ्या देवतांना वायुदेव आश्रय आहे. येष सर्वेषु
त्या सगळ्यांच्या मध्ये भगवान बहुरूपो हरिही स्थितः. इंद्रियाभिमानी सगळे जितके देवता आहेत की नाही, त्या सगळ्या देवतांच्या मध्ये परमात्मा राहत असतो. अनेक रूप घेऊन राहत असतो त्यांच्यामध्ये. एकेकांच्या मध्ये वेगवेगळ्या रूपाने राहत. वेगवेगळ्या रूपाने राहिला तरी परमात्मा एकटाच असतो. विष्णुनामा अक्षरेषु एवं अन्येष्वपि तदर्थतः. विष्णुनामा परमात्मा जो आहे की नाही, विष्णुनामाचा प्रत्येक अक्षरांच्या मध्ये, हं? अन्येष्वपि म्हणजे दुसऱ्या अक्षरांच्या मध्ये देखील अक्षराला असणारे असो जे आहेत ते सगळ्यात त्या सगळ्यांच्या मध्ये दिसून येत असतो परमात्मा. प्राणानामपि भगवान प्राणः प्राणस्थः योष्मसु स्थितः. म्हणून सांगायला लागले, प्राणानाम भगवान भगवान प्राणस्थश्चोष्मसु स्थितः. सगळ्या अक्षरामध्ये विष्णू परमात्मा असतो. हे त्या अर्थाने तो त्या ठिकाणी राहत असतो. प्राणांच्या मध्ये देखील भगवान प्राणात राहत असतो. प्राणरूपाने परमात्मा स्वतःच राहतो असतो. ऊष्म स्थित ऊष्मा श ल ऊष्माण श श स ह, त्यांना सगळ्याला ऊष्म म्हणतात. त्याच्यामध्ये देखील कोण आहे? तोच प्राण आहे. श श स मध्ये, श श स ह मध्ये. बरं का? ऊष्मसु स्थित. ऊष्म नामा समर्थत्वात. ऊष्म काय आहे ना नाव आहे? सगळ्या गोष्टीला समर्थ आहेत म्हणून ऊष्म म्हणतात. दैव भगवान हरी, त्या श्री हरी परमात्म्याला ऊष्म म्हणतात. पूर्णत्वाद आत्मनामासु. म्हणजे ह्याला आत्मा आत्मा असं का नाव देतात? पूर्ण असं का नाव. प्रतिमात्वाद अमुष्यते. तर तीच प्रतिमा ही आहे. हा, अमुष्यता परमात्म्याची सगळे प्रतिमा आहेत सगळे, पूर्ण आत्मा वगैरे सगळे. संघात आत्मशब्दो. संघात म्हणजे सगळ्यांचा संकलन, म्हणजे सगळ्यांचं एकीकरण. सगळ्या देवतांना एकीकरण करणे, एके ठिकाणी आणणे, त्यालाच आत्मा म्हणतात. आणि तो आत्मशब्दाने वाच्य असणारा परमात्मा आहे. अस्थिर अस्थिरश्च अस्थिनामतः. अस्थिंच्या मध्ये म्हणजे हाडांच्या मध्ये देखील अस्थिर, स्थिरपणे राहत नाही. त्याकरता अस्थि. अस्थिस्थितो हरी. हाडांच्या मध्ये राहणारा जो हरी आहे, स्पर्शसंस्थित हा तोच स्पर्शामध्ये देखील राहत असतो. म्हणून स्पर्श या नावाने तो वाच्य आहे. स्पर्श हे उत्पत्तः स्पर्श नाम. स्पर्श जाणीव, स्पर्शाची जाणीव करून देणारा असतो, याकरता त्याला स्पर्श नाव असतो. त्याकरता त्याला स्पर्श असं म्हणतात. भगवान हरी मज्जा सुस्थो. मज्जेमध्ये असणार देखील मज्जाख्यो मदन जनयती ती मज्जा. मज्जामध्ये मज्जा नावाने परमात्मा जात असतो. त्याला मज्जा कशाला म्हणतात? मदन जनयती ती. सगळ्यांना मद म्हणजे गर्व, मद आणून देतो. करता मज्जा, मत या मदम जनयती ती मज्जा. मद शब्दाचा, मज्जा शब्दाचा अर्थ का विश्लेषण करून सांगितलं. मद ज्यामध्ये ज्यामध्ये उत्पन्न होतं त्याला मध्या. दैव तोच परमात्मा. मज्जा शब्दवाच्य असणारा तोच परमात्मा देखील. दैव स्वरसंस्थश्च. स्वरांच्या मध्ये देखील तोच राहतो. स्वराख्या स्वरते प्रभू. परमात्म्याला स्वर कशाला म्हणतात? स्वरतीही. स्वतःमध्ये स्वतःपासून आनंद होतो. स्वतःला स्वतःपासूनच आनंद होतो, त्याला दुसऱ्यांच्याकडून, म्हणून त्याला स्वर म्हणतात. स्वरते प्रभू. प्रमाणं सारयेत यस्मात् मांसाख्या. आता मांस, मांस शब्दाने वाच्य येतो. प्रमाण सारयेत यस्मात्. प्रमाण प्रामाणिकपणे जे सार तत्व, म्हणजे जे काही एसेन्स आहे की नाही, ते सगळीकडे पांगवतो, फिरवतो, सगळीकडे पसरवतो, म्हणून त्याला मांस म्हणतात. मांस प्रमाण. माम म्हणजे
प्रमाण. प्रत्येक गोष्टीला म्हणजे ज्ञान, मा म्हणजे ज्ञानेला, प्रज्ञानेला, जाणीवीला सगळीकडे पांगवतो, पसरवतो. याकरता मांस शब्दाने वाच्य आहे. मांस संस्कृत. त्यानंतर लोहित, लोहिताख्यो रक्तवर्ण. लोहित हा शब्दाने वाच्य असतात. परमात्मा का बरं लाल आहे तो म्हणून. लोहितामध्ये देखील शुक्र, शोणित, लोहित, लोहित रूपाने देखील परमात्माच राहतो, जनार्दनच राहतो. इह स्म आह ह्रस्व मांडूकेय. ही गोष्ट खरं हो. ह्रस्व असणारा मांडूके म्हणतो. ह्रस्व म्हणजे बुटका असणारा मांडूके. ह्रस्व शब्दाचा अर्थ बुटका. त्यानंतर मांडूके म्हणून त्याचं नाव आहे, मांडूके. त्रयंतु एव न, त्रयंत्वेव न एतत् प्रोक्तम. तिन्हीच्या तिन्ही गोष्टी सांगितलेल्या आहेत, तरी देखील हे सांगितले. तसे तस्य त्रयस्थान मज्जा सर्वनाम तिथे. त्या परमात्माचा मांडुके आहे ते. तस्य एतस्य त्रयस्था, त्रयस्य स्थानम, त्रयस्या नाम. हे तीन प्रकारचे आस्थीचे प्रकार आहेत बरं का. अस्थनाम, मज्जा, पर्वणामिती. मज्जा त्वक चर्म मांस, मज्जा, अस्थी आणि स्नायू. हे सगळे झाले. हे सगळे तीन गोष्टी आहेत. तस्य एतस्य त्रयस्य, त्रयस्य अस्नाम, अस्थिला संबंधित असणाऱ्या हे पर्व आहेत. सगळे कोणते? त्वक, चर्म, मांस, मेदो, मज्जा, अस्थी, स्नायू. हे सगळे तिथेच आहेत का. मज्जा, अस्थी आणि स्नायू ही त्रीणी. याप्रमाणे त्रीणी इतः षष्टी शतानि, त्रीणी इतः तीन गोष्टीचे 700, षष्टी शतानी 600, 600 तीन, 600 ते 3 18, 6 आणि 27. ते त्याला धरून स्वतः 27 होतात, त्याला सोडून 27 होतात, त्याला धरलं तर 28. शतानी 2800 होतात. 27 जे आहे एक धरून त्याचं स्वतःच धरून 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 28 होतात. सोडून 27. अस्थिस्थान्य रूपाणी पर्वस्वपी हरे. अस्थिंच्या मध्ये असणारे परमात्माचे अनेक रूप आहेत. अस्थिस्थान्य रूपाणी पर्वस्वपी हरे. प्रत्येक पर्वताच्या ठिकाणी अस्थिमध्ये असणारे ते रूपच आहे. तथैव विभक्तानी, तिथूनच ते विभक्त झालेले. संख्या ते काम होतात, त्यावेळी नाही. तस्मात म्हणूनच सप्तशतान्येव देहे विंशच्च तस्य हि रूपाणि. सप्तशतानी 700. तस्मात सप्तशतान्येव देहे, हृदयामध्ये विंशच्च 720. विंशच्च म्हणजे 20. तस्य हि रूपाणि विष्णोर्भागे षष्ठ्युत्तर शतम. परमात्म्याच्या भागामध्ये असतात म्हणूनच एकूण 360 आहेत. रात्री दिवसच्या हिशोबाने 360 म्हणजे 1 वर्ष. विष्णू भागे षष्ठ उत्तर शतत्रयम, षष्ठी उत्तर शतत्रयम 360. सप्तचैव, सप्तच वै शतानि विंशतिश्च. सप्तच वै शतानि, सप्त म्हणजे 7, 6 आणि 20, 720. संवत्सरस्य अहोरात्राः, संवत्सराचे एकूण अहोरात्र, रात्र आणि दिवस 360, 360 असे म्हणून 720. बरं का. एकूण रात्र आणि दिवस दोन्ही मिळून 720 होतात. नुसतं दिवस, रात्र दिवस दोन्ही मिळून झालं तर 360. सप्तच वै शतानि विंशत्य संवत्सरस्य अहोरात्र स एषा अहः
स एषो हा सम्मानश्च त्या दिवसाचा एक मर्यादा आहे. चक्षुमध्ये चक्षुरिंद्रियामध्ये राहत असतो. श्रोत्रमय हा डोळ्यामध्ये देखील राहत असतो, कानामध्ये देखील राहत असतो, छंदोमय देखील असतो, तो मनोमय देखील असतो, वाङ्मय देखील असतो. असं या परमात्म्याचं स्वरूप आहे. तर एवमेत महा सन्मानम, याप्रमाणे दिवसाचे सन्मान म्हणजे चांगली परिस्थिती परिधी जो कोणी जाणतो, चक्षुर्मय श्रोत्रमय छंदोमय मनोमय वाङ् आत्मा वेद, चक्षुषामध्ये राहणार, श्रोत्रामध्ये राहणार, चंद्रामध्ये राहणार, मनुष्यामध्ये राहणार, वाणीमध्ये राहणारे परमात्म्याचे हे दिवसाचे जे रूप जाणतो की नाही, तो जाणणारा व्यक्ती साहित्यामध्ये जातात, साहित्य लोकांना जातात. सारूप्य, शाक्ती, साहित्य असे मोक्षामध्ये एक एक प्रकार आहे. साहित्य मोक्ष, सारूप्य मोक्ष, सर्वोकताम असते. सर्वोक म्हणजे सर्वोकता म्हणजे समान असणार आहे सगळ्या लोकांच्या बरोबर, सगळ्यांच्या बरोबर मिळून राहतो. पुत्री इथं मात्र इथं पुत्री होतो, पुत्रवान होतो, पशुवान होतो, पशु असलेला होतो. आणि त्याचप्रमाणे सर्वमाप्नोती सर्वमायुरेती, सगळं मिळून त्याशिवाय त्याच्याबरोबर त्याला पूर्णपणे आयुष्य प्राप्त होतं ती सांगितलं. हे उपनिषद वाक्य आहे. त्या उपनिषदांच्यावर भाष्य देखील आचार्यांनी सांगितलेलं आहे. म्हणजे तो स्वरूप वगैरे सगळे ते उद्याच्या काळी आजची सेवा पुरे इथंच थांबव, ते उपनिषदापर्यंत थांबव. कान्य विष्णू रूपाणी वत्सरा हस्तू सर्वशः तरी पूजा सांगतो. त्याचे हे सगळे 360 दिवस, 360 रात्री काय असतात, काय नाही, सगळ्या गोष्टी स्पष्टपणे वर्णन करून आचार्यांनी सांगितलं. ते उद्या आपण आता हे उपनिषद एवढं. श्रीकृष्ण परमास्तु. नमस्कार. आज 162 शांती आहे. जायचंय.